हाय फूडीज, कसे आहात? तर आज मी बनवते आहे गरमागरम दाल खिचडी, ते पण झटपट कुकरमध्ये. तर सर्वप्रथम कुकरमध्ये 1 चमचा तूप आणि 1 छोटी पळी तेल घालून घेतलं आहे. त्याच्यात ते छान तापलं की अर्धा चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालून घेतलं आहे. मोहरी जिरे तडतडले की त्याच्यात मी आता लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि 1 मध्यम आकाराचा कांदा घालून घेतला आहे. हे सगळं छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला. इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते आहे, म्हणजे कांदा आपला लवकर मऊसर होईल. आणि 1 मिनिटासाठी झाकण लावून घेतलं आहे. तोपर्यंत एक टोमॅटो चिरून घेऊया. आता त्याच्यात मी हिंग आणि टोमॅटो घालून घेणार आहे. हिंग तुम्ही आधीसुद्धा घालू शकता. मी थोडं विसरली होती म्हणून आत्ता घालते. टोमॅटो थोडा मऊसर झाला की त्याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि तयार आहे आपली खमंग अशी फोडणी. तर इथे मी 1.5 पेला तांदूळ आणि 1 पेला तूर डाळ छान धुवून 15 मिनटे भिजत ठेवलं होतं. हे मेजरमेंट मी 3 लोकांसाठी घेतलं आहे. तर टोटल 2.5 पेले म्हणजे तांदूळ आणि डाळ मिक्स करून इथे मी फक्त तूर डाळ घेतली आहे. त्याच्यासाठी 4 पेला पाणी घेतलं आहे, जो मी पेला तुम्हाला आता दाखवलं. एक इम्पॉर्टंट टिप सांगते आहे, जर म्हणजे तुम्ही वाटी, पेला किंवा कप कोणत्याही प्रकारे जर मेजरमेंट घेत असेल कुकरमध्ये भाताचा प्रकार करण्यासाठी, तर नेहमी 1.5 पट पाणी ठेवा. म्हणजे जर तुम्ही पुलाव करत असाल, मसूर भात किंवा खिचडी, तर रेसिपी आपली परफेक्ट होते. आणि आता मी इथे मीठ थोडं ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. 1 चमचा तूप पुन्हा घालून त्याच्यामध्ये कोथिंबीर छान अशी चिरून घातली होती. इथे मी मंद आचेवरती 1 शिटी काढून घेतली आहे आणि तयार आहे आपली गरमागरम दाल खिचडी. तुम्हाला जर पातळ खिचडीची रेसिपी हवी असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. मी तीसुद्धा करून दाखवेन. या लवकर खायला. बाय.